तर नमस्कार मित्रांनो, मी अमरदीप भोके माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे. आज आहे शुक्रवार आणि शुक्रवार असतो रेणापूरचा बाजार. तर आपण रेणापूरच्या बाजारला जात आहोत. त्याच्यासाठी आपण ऑटो घेतलेला आहे आपल्या मित्राचा. हा आहे आमचा मित्र संदीप उर्फ बुरू. आता आलेलो आहोत आम्ही साई नाक्याला. तर बघूया रेणापूरचा बाजार कसा असतो, काय असतो, तुम्हाला दाखवतो व्यवस्थित सगळं. तर चला. तर अशा रीतीने आपण आलेले आहोत रेणापूरच्या बाजारामध्ये. पाहू शकता तुम्ही. नाही पुढे जाऊ दे. थोडासा बाजार आपण चलत फिरून बघणार आहोत. तर बाजार दाखवायचं म्हणलं तर चलतच फिरत आपण थोडं. तर आता ऑटो कुठंतरी पॉईंटला लावून पार्किंग करून दाखवतो तुम्हाला. भाजीपाला, चप्पल, बूट, रेणापूर एक मार्केट म्हणून प्रसिद्ध आहे लातूर शहरामध्ये. जुन्या पद्धतीने बनवलेले हे चमड्याची चप्पल. काय किंमत मामा ह्याची? व्हिडिओ चालू मामा यूट्यूबवर. व्हिडिओ चालू यूट्यूबवर. सांगा किंमत. 200 रुपयाला देतो आहे. 200 रुपयाला बघा चमड्याचा चप्पल. खालून हवाई आहे, 200 रुपयाला देतो आहे. खालून वरून हवाई आहे म्हणून बघा. स्वतः घरी बनवतो आम्ही. बघा. नाव काय मामा तुमचं? माझं नाव बोबराव रायप्पा सातपुते, राहणार शिलू जवळगाव, शिलो जवळ का? तालुका रेणापूर, जिल्हा लातूर. म्हणजे आजूबाजूच्या खेड्यापाड्यातून लोक येतात तिथं. हा येतात येतात. हां हे माझी मला चेपलत करणार मी एकटा साव. हां. मला 4 वाजता मला एक काही गिराक नाही, समजा गिराक घेऊन जा. मसाल्याची दुकानं, फळांची दुकानं, कपड्याची दुकानं, पान मटेरियल, आणि ही शेवचिवडा मिठाईची दुकानं. मग शूट करू का? बाजार हा मंदिराच्या भोवताली असतो. हे आहेत आमचे काका आणि ह्या आमची मावशी बाजारात भेटले. बाजारात भेटले आणि तुम्ही कुठे फिरायला बाजाराची आम्ही शूट करायला बाजारात. बाजार शो करायला. हां. ऑटो लागला आपला इथं. जावा कुठं तिथं आहे? पॉईंटला आहे. थांबा. आलो पॉईंटला आहे. थांबा. हे रेणुका देवी मंदिर आहे. या मंदिराच्या आसपास बाजार भरलेला असतो. हा बघा बांगड्या. मावशी शूट करू का यूट्यूबवर? भांड्याची दुकानं, बांगड्याची दुकानं, मिठाईची, चिवड्याची, भाजीपाला, कपडे, किराणा माल. आजूबाजूच्या गावाहून छोटे छोटे व्यापारी येतात तिथं. इकडे येऊ, मसाल्याच घेऊ. हा बघा, हे सगळे मसाल्याचे पदार्थ आहेत. हळदी कुंकू. कस किलो भया काजू बदाम? काजू बदाम 900 900 आणि ते मनुका हां 600 900 600.
दिखाना क्या यूट्यूब पे किराणा माल आजूबाजूच्या छोट्या छोट्या गावातून किराणा माल सुद्धा घेऊन जातात इथून. प्रत्येक शुक्रवारी बाजार भरलेला असतो हा. हे दुकानदार भाजीपाला पण असतो इथं. हा बघा भाजीपाला. चला पटमून. थोडासा लाईटचा इफेक्ट पडत आहे. पाऊस येईल म्हणून वरी कॅरी बॅग आहेत, ताडपत्र्या आहेत. आणि हा पदार्थ रोज सकाळी चहा जो पितो त्याला हा पदार्थ माहीत आहे. कमेंटमध्ये सांगा नक्की. कसं दिला शेवगा? शेवगा 20 ला पाव. 20 ला पाव. हा सोना म्हणतो त्याला, सोना. सोना सोना जमिनीतलं सोना. सोना काय भाव? तुमच्यासाठी 50 ला किलो, 100 ला 2.5 किलो. 50 ला किलो, 100 ला 2.5 किलो. आपलं यूट्यूबवर चॅनल आहे, यूट्यूबवर व्हिडिओ पडते बघा. क्वालिटी आहे आपल्यापाशी. ओके अमरदीप. ओके ओके. छोटे छोटे मसाल्याचे दुकान बघा. हे पण भेटतं इथं. झाडू, दुर्डी. ह्या भैयाचं बघा. डोक्याच्या क्लिपा, लेडीजचे कानातले, गळ्यातले कंगवे. ह्या छोट्या भैयाचं दुकान आहे. उलन, टिकल्याचे पॉकेट, आरशे, सगळ्या घरगुती लागणाऱ्या वस्तू आहेत. आणि या चाच्यांचं पण राख्याचं दुकान आहे छोटंसं. काय नाव भैया तुझं? आहात. किती वर्ष झालं भैया दुकान चालू तुझी? ओके. यूट्यूब अमरदीप होके. अमरदीप होके. ओके. खेळण्यांची दुकाने. हा बघा, हा छोटा कार्यकर्ता किती छोटा आहे. याच्या वयापेक्षा मोठे काम करतो हा. नाव काय बाळा तुझं? उजैब. बहुत अच्छा काम करे भैया. चला तुम्हाला मी मंदिर दाखवतो. या इथं एक बाजारामध्ये छोटंसं दार आहे. इथून पण मंदिरात जायला येतं. आणि मेन गेट ह्याच्या पाठीमागल्या साईडला आहे. आपण मंदिराच्या पाठीमागून जात आहोत. खूप जुनं मंदिर आहे. हे बघा, खूपच जुनं आहे हे. मला वाटतं मी जसा लहान होतो तेव्हापासूनचे मंदिर आहे हे. याने इथं एक हलती दीपमाळा म्हणून एक प्रसिद्ध आहे. ह्या मिनारापैकी एक मिनार जी आहे, इथं दिसणारे 2 मिनार जे आहेत ना देवीच्या साईडला, ह्या मिनारापैकी एक मिनार हलते म्हणा. आणखीन पण बांधकामातच झालेलं आहे कन्स्ट्रक्शन. पण या दोन्ही मिनारापैकी एक मिनार हलते. मंदिर समोर दाखवू. सदी हे आहे प्रवेशद्वार, मेन प्रवेशद्वार. मेन प्रवेशद्वार रेणापूरच्या मंदिराचे. आणि ही आहे हलती दीपमाळा. इथं लिहिलेलं पण आहे हलती दीपमाळ. ही आणखीन पण हलते म्हण. खूप उंच आहे ही. आणि हे रेणुका देवीचं मंदिर.
तर अशा रीतीने मंदिर फिरून झालेलं आहे आमचं. तर चला आणखीन थोडा बाजार फिरू आणि निघू. अण्णा व्हिडिओ करू का? व्हिडिओ कॉल करा की व्हिडिओ चांगलं बघा. असलं तर करा. कोराडीला खोऱ्याला तुम्हाला हातुडीला जर दांडाचा लावून लेप पाहिजे असला तर रेणापूरमध्ये तुम्हाला ऑप्शन म्हणून येता येईल. किती रुपयाला दांडा बसवतो अण्णा? 50 रुपये 50 रुपये घेते ती दांडा बसवायला. फक्त 50. फक्त 50. 50. गडई इळे कोयते असं काही बनवायचं असलं तर इथं या. शाळा कॉलेज गावाला जायचं असेल तर बॅग सगळं भेटेल तुम्हाला इथं. कामाला जायचं असेल तर डब्याची पिशवी लेडीज पर्स. रेणापूरला या चाच्याच्या दुकानावर या. दाढी करायची मशीन राख्या 100 रुपये 100 रुपये. यूट्यूबवर आहे बघा. हे भैया राख्याचा भाव सांगणार आहेत. चांदीची राखी आहे. थांबा खाली बसा खाली बसा. हा चला चांदीची आहे. जरा जोऱ्यात. चांदीची राखी हा. आहे. मेटल मध्ये आहे. हा. हे लाइटिंगची राखी आहेत. कार्टून मध्ये आहेत. त्याच्यात सिल्वरचे आहेत. लहान पोराचे कार्टून मध्ये आहेत. लाइटिंग मध्ये पेंटेन आहेत. डोरेमॉन आहेत. परत लहान मुलांसाठी बघा डोरेमॉन लाइटिंग छोटा भीम असे कार्टूनमध्ये पण आहेत. हे बॅटरीमध्ये पण आहेत. या भैयाच्या दुकानावर या पुढल्या शुक्रवारी. आज का आपला व्हिडिओ शूट आहे फक्त. पुढल्या वेळेस इथं दुकान लावणार. हो हां 100%. चालेल. ले लो बोलो भाव बोलो चलो. 50ला एक ओढणी 50ला एक. या रेणापूरला भारी ओढणी भारी प्लाझो पॅन्ट 100ला एक म्हण. राख्यांची बाजारामध्ये खूपच आवक झालेली आहे. तर राखी पौर्णिमेला तुम्ही बाजारातून राख्या घेऊन जाऊ शकता. चप्पल 50 रुपये म्हणून. तुम्हारा कौन सा चैनल है? अमरदीप होके काय तो यूट्यूब. हम लोग पत्ती पुडी तिला जायचं होतं. ज्याला काय म्हणतात कमेंटमध्ये सांगा नक्की. तर अशा रीतीने आपण बाजारातून फिरून रेणापूरच्या बाजारातून फिरून वापस जात आहोत. कमेंट करून नक्कीच सांगा पुढल्या वेळेस कोणता बाजार बघायचा तुम्हाला. लातूरच्या आसपास कोणत्याही खेडेगावामध्ये बाजाराला जायचं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. मित्रांनो आपल्या चॅनलच्या व्हिडिओला व्ह्यूज पडतील पण सबस्क्राईब कोणच करत नाही. तर कृपया विनंती आहे गरीबाला पुढं न्या. तुमच्या आशीर्वादानं मी तुम्हाला असेच चांगले व्हिडिओ दाखवून